नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे दर्शन लाडे आणि तुम्ही बघत आहात दर्शन लाडे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे आपल्या महाकालच्या नगरीमध्ये, आपल्या उज्जैनला. आणि तुम्हाला मी इथून महाकालच्या नगरीपर्यंतचे सगळे सीन्स दाखवणार आहे. तर माझा हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि ही मागे जी दिसते ती आपली गँग आहे. सध्या आपण आपला CNG फुल करण्यासाठी थांबलेलो आहे इथे पेट्रोल पंपला. सध्या आपण गुजरातमध्ये आहेत. ॲक्च्युली मी घरून स्टार्टिंग करणार होतो, पण थोडी घाई झाली आणि थोडं लेट पण झालं. त्याच्यामुळे मग आपण इथून स्टार्टिंग करतोय. काय नाही, जे मध्ये जे मेन सीन येतील ते मी सर्व तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आलं असेल बघण्यासाठी तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझं इंस्टाग्रामला अकाउंट आहे दर्शन लाडे ब्लॉग्स करून, त्याला जाऊन फॉलो करा. मी तुम्हाला इथून एंडिंग पर्यंत सर्व दाखवणार आहे. ठीक आहे, तर चला मित्रांनो, आता पुढे भेटूया. तर भावांनो, परत एकदा आपण आलेले आहेत आता CNG पंपवर. आपलं काहीतरी 150-200 किलोमीटर गाडी चालली, समजलं पण नाही. आणि आपण एक्सप्रेस वेला आहेत, वडोदरा एक्सप्रेस, वडोदरा दिल्ली. तर त्या एक्सप्रेसवर समजत पण नाही कधी पटकन पुढे आलो होते 200 किलोमीटर. परत एकदा आपण फुलफिल केला आहे CNG आणि आता इथून परत निघूयात आणि पुढे जाऊन आता जेवण करूया आणि मग तिथून पुढे जाऊयात. बघूयात पुढे कसं काय आहे ते. बट मजा येते. स्टार्टिंग जरा दमदार झालेली आहे. फक्त सकाळी थोडं लवकर निघायला पाहिजे होतं, कारण रस्त्याला मला ट्रॅफिक वगैरे लागलेली. तर ट्रॅफिक होती. आता पुढे जाऊन बघू कसं काय ते. ठीक आहे, हे बघा, हे हॉटेल आहे ते. इकडे आम्ही जेवायला थांबलोय दुपारी. आपली गाडी इथे ठेवली. हॉटेलात जाऊयात. आपण हॉटेलात जाऊन जेवण वगैरे करूयात. तुम्हाला मी दाखवतो जेवायला काय काय मागवलंय वगैरे ते. ठीक आहे, तर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. टेस्ट कशी आहे? मस्त. तर आपलं जेवण वगैरे झालेलं आहे इकडे. या धाब्यावर आपण जेवलो आणि आता आपण परत निघतोय. मी तुम्हाला जेवण वगैरे दाखवलं नाही कारण मजबूत भूक लागलेली, त्याच्यामुळे मी काही तुम्हाला दाखवलं नाही जेवण. बाकी हा धाबा बघून ठेवा तुम्ही. तरी आले तर या जेवायला, इथे भारी जेवण भेटतं. ठीक आहे, चला मग पुढे जाऊयात आता. मित्रांनो, आता आपण MP ला पोहोचलेले आहेत. सध्या आपण पेट्रोल पंपला आहे होते. सगळी उभी आहे आणि हा MP चा हायवे आहे. इथे जाऊ का इथे जाऊ हा विचार करतोय आता. दोघांपैकी एक ठिकाणी कुठेतरी जातो. मित्रांनो, आता थोडंसंच राहिलेलं आहे उज्जैन. एक 10 किलोमीटर आहे आणि आपण विचार केला की तिकडे जाऊन ट्रॉफिकमध्ये करण्यापेक्षा इकडे आपण CNG फिलअप करून घेऊ फुल, म्हणजे पुढे जाऊन टेन्शन नको असं. म्हणून CNG वगैरे फुल करून आता आपण निघूयात. आपली गाडी सध्या CNG फुलअपला लागलेली आहे आणि तिकडे गेल्यानंतर मी एंट्रीपासून तुम्हाला सगळं दाखवणार आहे. मधले काही व्हिडिओ मी स्किप केले कारण ब्लॉग खूप मोठा होईल. असं छोटासाच ब्लॉग बनवूयात पण मजेदार बनवूयात. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आता जसं एंटर झालं तसं मी तुम्हाला दाखवायला स्टार्ट करतो. तर चला भेटूया डायरेक्ट उज्जैनमध्ये. तर मित्रांनो, फायनली तुमच्या भावांनी रूम शोधलेली आहे आणि आपण सध्या रूमवर आहेत. आता फ्रेश होऊन आपण जेवायला जाणार आहोत. त्याच्या आधी मी तुम्हाला रूम दाखवतो. मित्रांनो, आज शुक्रवार होता, बट उद्या सॅटर्डे संडे आहे, तर जरा उज्जैनला गर्दी आहे. त्या कारणामुळे आपल्याला जो रूम शोधायला थोडा टाईम गेला. बट काय नाही, आपण उद्या तुम्हाला सर्व आम्ही दाखवून देईल इकडचं सर्व टोटली. कारण दिवसा आपण जे बघू शकतो ना, रात्री ते नाही इथे. ठीक आहे, म्हणजे रात्री पण आहे बट दिवसा जास्ती मजा येते. तर मी विचार करतो का ते उद्या तुम्हाला दाखवेन मी. उद्या आपण सकाळी लवकर उठून कदाचित ती सकाळी 4 वाजता आरती होते, ती सुद्धा आपण अटेंड करण्याचा प्रयत्न करूयात. थकलोय आपण. आता सध्या 11:12 झालेले आहेत. आता मी फ्रेश वगैरे झालो. आता माझा मित्र आहे तो फ्रेश होईल, मग आम्ही लोक जेवायला जाऊयात आणि मग पुढचं काय ते ठरवू. आणि मित्रांनो, कदाचित तुमच्यासाठी एक सरप्राईज सुद्धा असू शकते, पण ते सरप्राईज आमचं कन्फर्म झाल्याशिवाय मी तुम्हाला इन्फॉर्म करणार नाहीये. ते उद्या तुम्हाला मी सांगेल की नक्की सरप्राईज काय आहे ते. ठीक आहे, तर आधी तुम्ही रूम बघा. इथून एंटर केल्याबरोबर रूम आहे. इथे आरामात 6 लोक झोपू शकतात.
एक जणासाठी हे दिलाय, पण आम्ही 7 जण आहेत तर आम्ही ॲडजस्ट करणार आहेत. अदरवाईज एक मित्र आहे माझा, तो सांगतो का मी इथे झोपून जाईल, अदरवाईज तिथे किंवा काहीतरी करू ॲडजस्टमेंट त्याच्यासाठी सुद्धा. हे इथे घेऊन ना इथे त्याला ॲडजस्ट करू. हे वॉशरूम आहे, हा टी व्ही आहे आणि हा आपला AC आहे. ठीक आहे, इथे चार्जिंगसाठी वगैरे बोर्ड्स आहेत. मित्रांनो आपले AC ऑन केले आपण बघू शकता, सोलर AC आहे. तर रूम ठीक आहे, म्हणजे ओके आहे, म्हणजे चांगलीच आहे. ओके म्हणजे ट्रॉफिक वगैरे लागली आणि यायला वगैरे लेट झाला, त्याच्यामुळे थोडा लेट झाला. अदरवाईज तुम्हाला आजच मी सर्व दाखवणार होतो, पण ठीक आहे, काय नाही, आपण उद्या दाखवूयात. जो दिवसा व्ह्यू असतो भावांनो, तो रात्री नसतो. तर रात्री थोडंफार जर फिरलो मी तर ते मी तुम्हाला दाखवेनच. अदरवाईज उद्या सकाळी तुम्हाला मी डायरेक्टली भोलेनाथचं दर्शन करवणार आहे. आणि जर पॉसिबल झालं तर सकाळचे आरतीचं सुद्धा मी तुम्हाला दर्शन करवेन. ठीक आहे. आणि मित्रांनो तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण ते सध्या आमचं फिक्स नाही आहे. आता आम्ही थोड्या वेळाने सर्व एकत्र बसूयात आणि डिसाईड करू, त्याच्यातच मी तुम्हाला नक्की सांगेन काय आहे ते. पण बाकी लुक बादशाह येतोय रूमचा, रूम सुद्धा बादशाह आहे आणि आपले मित्र सुद्धा बादशाह आहे. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूयात पुढे. आता आपण जेवायला जाऊयात, मी तुम्हाला तिकडे जेवण सुद्धा दाखवतो. चला. तर मित्रांनो जेवण तर केलं मी, पण पाहिजे तशी आपल्याला टेस्ट नव्हती. आपला टेस्ट वेगळा ना ह्यांचा टेस्ट वेगळा, त्याच्यामुळे मी काय तुम्हाला जेवण दाखवलं नाही. एवढा काय खास जेवण नाही होता, बट ठीक आहे, आता काय चालेल. कुठे पण जाऊन आपल्याला ॲडजस्ट तर करावंच लागणार आहे. आपल्या घरच्यासारखं ते जेवण नाही भेटत. मी तुम्हाला आता थोड्या वेळ हॉटेल पण दाखवतो. सध्या आम्ही राऊंड मारायला आलोय, मग भेटू डायरेक्ट हॉटेलवर. या हॉटेलमध्ये पहिले आपण गेले होते, पण रूम अवेलेबल नाही होते, मग आपण या हॉटेलमध्ये थांबले सध्या. माँ भवानी फॅमिली रेस्टॉरंट हे आपण स्टे केलेलं आहे. सध्या आपण फिरायला येत आहोत. त्याचा रूट एकदम खतरनाक आहे. एरिया मस्त आहे, एकदम फुल खुला एरिया आहे. या हॉटेलला आपण स्टे केलेला आहे सध्या. त्या हॉटेलला गेलेले ऑटोमॅटिक दरवाजे वगैरे सर्व होतं, पण रूम फुल आहेत. तिकडच्या पण तिकडे पण त्याच्या मागे पण एक आहे, तिकडे पण गेलेले, पण रूम टोटली फुल आहेत. म्हणून आम्ही या हॉटेलला घेतलं. गाईचा वासरू बघा मित्रांनो, छोटीस वासरू ठेवलेला इथे, मस्त आहे वासरू. इकडेच आपण जेवलो, पण जेवण काय एवढं खास नव्हतं. आपण कसं कोणाला नाव वगैरे ठेवायचं नाही, पण शेवटी मित्रांनो, शेवटी आपला महाराष्ट्र बादशाह आहे रे. महाराष्ट्रात जे जेवण भेटते ना, क्लासिक, कुठेच भेटत नाही. इकडचं तर जेवण आपल्याला नाही बसत. एकदम असं थोडं खाऊन सारखे उठले आपण. बस बघू आता पुढे काय ते. चला आता आम्ही झोपतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्टली सकाळी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आता हे उज्जैनला आहेत आपण. जस्ट आपलं फ्रेश वगैरे झालो. आता आपण डायरेक्टली मंदिराकडे जाऊयात. हा बघा, रात्री आपण या हॉटेलमध्ये स्टे केलेला इथे, आणि हा काय व्ह्यू आहे इकडचा. ही गाडी घेऊन आपण आता मंदिराकडे जाऊ आणि तिकडनं बाकी मी तुम्हाला दर्शन वगैरे सर्व करवतो. आणि रात्री हे हॉटेल मी तुम्हाला दाखवत होतो. हे हॉटेल थोडं भारी आहे, एक नंबर आहे. इकडे रूम विचारले पण रूम फुल झालेले, आणि त्या साईडला होते विले होते, ते एक 5,000 4,800 पर्यंत 2 विले द्यायला रेडी झालेले. पण आम्हाला एकत्र राहायचं होतं सगळ्यांना रूममध्ये, म्हणून आम्ही इथे सिलेक्ट केला, कारण ह्याच्यामध्ये 7 जण एक साथ राहू शकले असं. ठीक आहे, जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे किंवा इथे नक्की या. ठीक आहे. तर आता मी मित्रांनो डायरेक्टली तुम्हाला मंदिरातलं दाखवणार आहे, तर चला. ही पार्किंग आहे मित्रांनो उज्जैनची. पुढे सगळे आपण चप्पल आपल्या गाडीतच ठेवले आणि आता आपण दर्शनासाठी जाणार आहे. कदाचित आपण VIP दर्शन घेऊ शकतो, VIP दर्शन घेऊ शकतो. तर बघूयात पुढे जाऊन कसा काय प्लॅन होतो ते. बट इकडचा माहोल बघा.
ज्या स्पीडने आपण मंदिरात गेले ना त्याच स्पीडने बाहेर आले. फार गर्दी होती VIP ला पण आणि नॉर्मलला पण. टोटल दोन्ही ठिकाणी फुल गर्दी होती. त्याच्यामुळे आपलं एवढं काय म्हणजे एवढा वेळ काय दर्शन झालं नाही, पण दर्शन झालंय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. बाकी हा तलाव बघा, तलाव एक नंबर आहे. इकडचा तलाव आहे, नदी आहे ना रे ही? अरे नदी आहे. इथूनच जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपण आपल्या ब्लॉगची एंडिंग करायला विसरलो. मला माफी असावी, मी नक्कीच विसरून जातो नेहमी, पण आता नेक्स्ट टाईमपासून मी विसरणार नाही आणि आपल्या ब्लॉगची एंडिंगसुद्धा व्हिडिओमार्फतच करेन. मित्रांनो, जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन आलं असेल हा व्लॉग बघण्यासाठी तर प्लीज सबस्क्राईब करा, आपल्या व्लॉगला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमचं मत मस्त कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.